अजितदादांच्या जाण्यानं रिकामी झालेली राष्ट्रवादीची खुर्ची आता कोणाची? पक्षांतर्गत बंडाळीची ठिणगी पडण्याआधीच सुनेत्रा वहिनींनी मास्टर स्ट्रोक खेळलाय. एकाच पक्षाचे तीन धनी की भविष्यातील संघर्षाची ही नांदी. राष्ट्रवादीच्या या नव्या त्रिशक्ती समीकरणाचा नेमका अर्थ काय, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एका मोठ्या संकटात सापडली होती. पक्षात नेतृत्वावरून संघर्ष उभा राहतोय की काय अशी चिन्हे असताना सुनेत्रा पवार यांनी सूत्र आपल्या हाती घेतली. एक नेता ऐवजी आता त्रिसूत्री कारभार पक्षात राबवला जाणार आहे. पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय या तिघांमध्ये जबाबदाऱ्यांची वाटणी करण्यात आली. या नव्या प्लॅननुसार सुनेत्रा पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत. त्या राज्यसभेवर दौरे करून कार्यकर्त्यांची विखुरलेली मोठ पुन्हा बांधतील. दुसरीकडे खासदार पार्थ पवार यांच्या खांद्यावर दिल्ली आणि मुंबईच्या राजकारणाची धुरा सोपवण्यात आली आहे. केंद्रातील भाजपा नेत्यांशी समन्वय साधणं आणि राष्ट्रीय स्तरावर पक्षाची प्रतिमा टिकवून ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असेल. तर अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीची जबाबदारी जय पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. जय पवार सध्या पुणे ग्रामीण आणि बारामतीत सक्रिय झाले आहेत. आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जनसंपर्क हा वाढला आहे. मात्र हा बदल पक्षात सर्वच नेत्यांना रुचलाय असं नाही. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असताना केवळ कुटुंबाकडेच सत्ता का असा सुप्त संघर्ष सुरू झालाय. त्यातच आमदार रोहित पवार यांनी पवार विरुद्ध पवार अशा लढतीचे संकेत दिल्याने 2029च्या निवडणुकीचा धुळा आतापासूनच उडू लागलाय. अंतर्गत बंडाळी शमवण्यासाठी केलेला हा प्रयोग पक्षाला सावरतो की नवी फूट पाडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अजितदादांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी पवारांनी हे फॅमिली मॉडेल समोर आणलंय. मात्र केवळ वारसा हक्काने नेतृत्व टिकवणं कठीण असतं. सुनेत्रा पवारांसमोर आता पक्षातील ज्येष्ठांना सोबत घेऊन चालण्याचं मोठं आव्हान आहे. दिल्लीत पार्थ, बारामतीत जय आणि महाराष्ट्रात सुनेत्रा. अजितदादांच्या राष्ट्रवादीची त्रिसूत्री यशस्वी होणार का? आणि सत्तेचं हे वाटप राष्ट्रवादीला नवी उभारी देणार की अंतर्गत संघर्षाला वाट करून देणार हे काही दिवसातच समजेल. पण सध्या तरी पवार फॅमिली पूर्ण तयारीत मैदानात उतरली आहे हे सत्य आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.